स्वागत आहे तुमचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तर जेवण वगैरे करून आम्ही गेलो सगळे नाचायला। तिथं फक्त येड्यावानी नाचायला बसली। असं ही कोणता गाणं लागला होता, आदिवासी डान्स का कोणता, हे ज्ञाने ने सुमारे ने पक्की कशी नाचत। एक्सप्रेस तर पार याडावला, एक्सप्रेस मोकार दिप्या भाईंती। नंतर वहिनीला घेतला असं त्यांच्यामध्ये, नंतर रोने आला असं की गोल 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 करून किती नाचत होती ती येड्यावानी। आणि मला ठेवला असं व्हिडिओ काढा का तर मला नाचता येणार नाही। आणि इकडे डीजे बाई तर डायरेक्ट मोटूला घेतला असं उचलून, पका डीजे बाई नाचत आणि वर उचलून घेतला असं मोकार येड्यावानी। मोटूला म्हणलं की वहिनीला उचले, मग मोटू नाही घेतला, वहिनीला उचलं आणि वहिनी पकी नाचत आणि मोटू पका नाचत। वहिनीच्या पार मुंडोळ्या चाला असं डोळ्यावर कुडत काय, मग पका पकी मजा केली। त्या मागच्या बायाने पकी एन्जॉय केला असं। आणि ही तर पार येड्यावानीच नाचत होती काय, जशी का पार घेतलीच होती। जी घेतलेली तरी बरी नाचतात, पण ही बिन घेतल्याची तर पार कशी नाचतात। आणि यांचं तर बुलट्याचा नावाचं तर काय चालला होता देव जाणू कायचा प्लॅनिंग चालला होता कुठं काय। आणि इकडं वहिनी मोठू घेतला नाचाय आणि पक्की पक्का पेपर डान्स आला असं त्यांचा। ही कोणती स्टेप आहे मला तुम्ही सांगा, ही स्टेपचं जर तुम्हाला नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा। आणि इकडं रोने आणि एक्सप्रेस आणि मोकार आणि बुटकी मोकार ताव आला असं त्यांनी पका महिनाभर आधीच प्लॅनिंग करून गेली असं घ्या। मोठूच्या हादीला पका नाचायचे, पका 30,000चा डीजे ठेवला असं। आणि एक्सप्रेसची स्टाईलच कोणते बाबा, एक्सप्रेस कमेंट करी स्टाईल कोणती तू। आणि सगळ्यांनी सांगा तुम्हाला जर या स्टाईलची जर नाव माहीत असेल तर कमेंट करा नक्की मला। बोल ब्लॉग। हाँ हाँ तो है दोस्त आणि दोस्त अजून उपाशी आणि इकडे काहीतरी हाय रोन्या आणि ती हाय बुटकी। रोन्या लग्नाचा ब्लॉग घे